महिलांना जसं त्यांनी सहकार्य केलंय तसं शेतकऱ्यांना पण सहकार्य करावं। अजितदादांनी जी स्कीम काढलेली आहे त्यामध्ये महिलांना खूप अडचणी येत आहे। कसं जन्मतारीख अपडेट नाही होत। नाही तशी काही नाही अडचण आली, फक्त शाळेच्या दाखल्यावर आणि आधार कार्ड ती वेगवेगळी तारीख आहे जन्मतारीख, दुसरं काही नाही। लाडक्या बहिणी योजना पण महत्वाची आणि शेतकरी पण महत्वाचा आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरीमध्ये सभा पार पडली। यानंतर पुढचे काही दिवस अजित पवार नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत आणि ठिकठिकाणी जाऊन राज्य शासनाच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांसंदर्भात महिलांशी जाऊन संवाद साधणार आहेत। मी सध्या सभेच्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी सभा पार पडली होती त्या ठिकाणी सभेला आलेल्या ज्या महिला होत्या त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। ताई, आज सभा पार पडली, कुठून आलात तुम्ही सभेसाठी आणि काय सांगाल तुम्ही? आम्ही वनी चंडिकापूरहून आलो। काय वाटतं या सगळ्या योजना? आज अजित पवारांना भाषण केलं, लाडक्या बहीण योजनेसंदर्भामध्ये आज घोषणा करण्यात आली। दिंडोरी तालुक्यामधले सर, दिंडोरी तालुका त्यामध्ये चंडिकापूर गाव आमचं आहे, खुद्द चंडिकापूर आहे। चंडिकापूर गावामध्ये आणि अजितदादांनी जी स्कीम काढलेली आहे त्यामध्ये महिलांना खूप अडचणी येत आहे। कसं जन्मतारीख अपडेट नाही होत, त्याच्यामध्ये जन्मतारीख पुन्हा फक्त त्याच्यावर 1995 किंवा 96 अशी जन्मतारीख त्या महिलेची असते आधार कार्डवरती, पूर्ण जन्मतारीख नाही राहत त्याच्यावरती। त्यामुळे तिथं फॉर्म भरताना जी अडचण येते ना ती आम्ही ते होत नाही, अपडेट करायला होता, अपडेट केल्यानंतर ते बी होत नाही, ती पण पूर्ण येत नाही जन्मतारीख, त्यामुळे तो फॉर्म पुढे सबमिट होत नाही। मग काही महिलांना शाळेच्या दाखल्यावरची अडचण येते, असं शाळेचा दाखला आहे ना त्याच्यावर ना किंवा उत्पन्नाचा दाखला, उत्पन्न बी खूप लावलेलं असतं, मग उत्पन्न पण खूप लावलेलं असतं, त्याच्यामुळे महिलांना ना भरता येत नाही तो फॉर्म। त्याच्यामुळे ही जी महिलांची समस्या आहे ती त्यांनी नाही का नीट हे करावी, काहीतरी त्याच्यावर सोल्युशन काढावं, असं ही आमची विनंती आहे। ताई, तुम्ही भरला का फॉर्म लाडक्या बहीण योजनेचा आणि तुम्हाला काही अडचण आली? नाही तशी काही नाही अडचण आली, फक्त शाळेच्या दाखल्यावर आणि आधार कार्ड ती वेगवेगळी तारीख आहे जन्मतारीख, दुसरं काही नाही। शाळेच्या दाखल्यावर जे आहे ना त्यांनी पहिले जन्माच्या दाखल्याची वेगळी असते, जन्मतारीख वेगळी असते आणि शाळेच्या दाखल्यावर आहे ना ती वेगळी येते आणि आधार कार्डवर आहे ना ती वेगळी येते, त्याच्यामुळे हे असं होतंय। विधवा महिलेला सुद्धा याचा लाभ घेता येतो का? विधवा महिलेसाठी आम्ही फॉर्म भरत होतो विधवा महिला, पण त्यांनी असं सांगितलं अप्रूव्ह त्याच्यामध्ये दाखवलं का विधवा महिलांनी भरावं नाही बा, असं त्यांचं ज्यांना पेमेंट चालू असेल ना त्यांनी भरावं नाही, तर याच्यावर पण काही सोल्युशन असेल ते बी आम्हाला मार्गदर्शन करावं बा, असं ही विनंती। आपण पाहतोय ह्या योजनेमध्ये प्रामुख्यानं एकाच व्यक्तीला एका योजनेचा लाभ घेता येणार आहे। इतर देखील महिला या ठिकाणी आल्या आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज कुठून आलात तुम्ही? अजित पवारांची आज सभा पार पडली आणि काय तुमची प्रतिक्रिया आहे? आम्ही वरखाड्याहून आलोय आणि आमची प्रतिक्रिया एवढीच आहे, महिलांना जसं त्यांनी सहकार्य केलंय तसं शेतकऱ्यांना पण सहकार्य करावं। आमचे पण द्राक्षे बाग आहे, सगळे आमचे पण नुकसानी होतच आहे, म्हणून सगळ्या शेतीमालाला योग्य तो भाव द्यावा आणि सगळं व्यवस्थित करा, बाकी काही नाही। परंतु इकडचा जो प्रश्न आहे तो प्रामुख्याने कांदा, तुमचे द्राक्षे, टोमॅटो या संदर्भातला, या संदर्भात कांदा, तंबाटी सगळे द्राक्षे बागच नाही, पूर्ण शेतकऱ्यांना पूर्ण मालाला भाव द्या एवढीच इच्छा आहे। कारण शेतकरी इतका म्हणजे हे होऊन गेलाय ना नुकसानी, प्रत्येक वर्षी असे हे येत आहे, त्याच्यामुळे शेतकरी पूर्ण येऊन गेलाय। म्हणजे लाडक्या बहिणीला पैसे नको, शेतकऱ्यांना पण पाहिजे आणि लाडक्या बहिणीला तर दिलंच आहे त्यांनी, आपण त्याचं काहीच नाही म्हणती, पण शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी हे करून घ्यायला पाहिजे। प्रत्येक शेतकरी महत्वाचा आहे, लाडक्या बहिणी योजना पण महत्वाची आणि शेतकरी पण महत्वाचा आहे, हे बाकी निश्चित। दुसरी एक महत्वाची बाब अशी आहे की अशा पद्धतीने जर प्रत्येकालाच पैसे देत राहिलो तर सरकारचे जे आता दादा अर्थसंकल्प त्यांना मांडला होता, अर्थमंत्री आहेत, अशी जर पैसे वाटायची सवय लागली तर लोक काम करणार कशी? पैसे वाटायपेक्षा तुम्ही शेतीमालाला भाव द्या, एवढं माझं म्हणणं आहे। हा, कारण शेती ही सगळ्याच्यावर सगळं म्हणजे पूर्ण सगळे लोक शेतीवर अवलंबून असलेलं आहे आणि देशाची अर्थव्यवस्था सांभाळली पाहिजे, एवढीच इच्छा आहे आमची, बाकी काहीच नाही। तुम्ही पैसे नका वाटू, लाडकी बहीण योजना जरी वाटली तर लाडका भाऊ नका वाटू, पण शेतीमालाला भाव द्या, एवढी इच्छा आहे। दादा, तुम्ही काय सांगाल? तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही प्रामुख्याने तुमच्या या भागातले जे प्रश्न आहेत, जसं मावशी सांगत होत्या, कांदा, द्राक्ष, टोमॅटो याचा मोठा प्रश्न आहे, एकीकडे पैसे वाटले जात आहेत, दुसरीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत। शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर असे आहे का आमच्याकडं पाणी पाऊस वगैरे आता म्हणजे चालू आहे आणि जे शेतकरी आमचे जे बांधव आहे तर पाण्या पावसामुळं नुकसानी भरपूर होत आहे लोकांच्या,
का द्राक्ष बाग पाऊस झाल्यानंतर नुकसानी होतात भरपूर, या गोष्टी अनेक समस्या आहे. आणि काय होतं का जे त्यांचे वगैरे काही पैसे असेल ते सर्व पैसे ते बागाला लावतात, द्राक्ष बागाला लावतात. आणि जे शेवट जे फळ येतं त्या टायमाला ते विकायच्या टायमाला त्या टायमाला व्यापारी पळून जातात, हे होऊन जातात, अशा गोष्टी काय घडतात. त्याच्यामुळं काय होतं ते 10-10, 5-5, 15-15 वर्ष रिवर्स होऊन जातात, अशा गोष्टी. दुसरं काय नाही. तुम्ही काय सांगाल? हे फक्त शेतकऱ्यांसाठी जगावं, सरकारने खूप मदत अशी करावी, शेतकऱ्यांसाठी सहकार्य करावं. मदत नकोय, मदत म्हणून काहीच नकोय, फक्त सहकार्य हवं आहे. फक्त शेतीमालाला हवं म्हणजे असं हमी भाव पाहिजे किंवा हे करायला पाहिजे, सहकार्य पाहिजे फक्त. दादांची आज सभा झाली, सभेबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? घोषणा झाल्या, मोठमोठ्या झालंय अजितदादांबरोबर एकदम त्यांचं काम खूप असं मूल्याचं आहे महाराष्ट्रासाठी. ते अमूल्य काम आहे आणि आवडते दादा आहेत ते, आणि ते करतील हे आम्हाला माहिती आहे, अपेक्षित आहे आम्ही. आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या या प्रतिक्रिया होत्या. दादा आमचे लाडके आहेत, आमच्या आवडते आहेत, त्यामुळं पैसे नको, कुठेतरी शेतकऱ्यांचे जे प्रामुख्यानं पैसे आहेत. कारण ज्यावेळेस फळ लागवड केली जाते त्यावेळेस जे पैसे खर्च होतात ते ज्यावेळेस फळ काढायची वेळ येते त्यावेळेस अनेक वेळा व्यापारी पळून जातात, अनेक वेळा आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतं, त्यामुळे त्यावेळी पैसे राहत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना करा, अशा पद्धतीच्या या दिंडोरी भागातल्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. कॅमेरामन अनिल सनगरे, निलेश बुदावले, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.